जय भीम नमो बुद्धाय. आपण पाहत आहोत की आपण आता आज दिनांक 5 आहे 5 डिसेंबर 2024. तर या दिवशी आज आपण 5 डिसेंबरला चैत्यभूमीवरती आपण हे पाहत आहोत आपण चैत्यभूमीची. उद्या 6 डिसेंबर आहे आणि उद्या 6 डिसेंबरची ही आपण तयारी ही चालू आहे. या ठिकाणी पहा, ही जी लाईन आहे ही लाईन 5 किलोमीटरपासून आहे. 5 किलोमीटर अंदाज करा. म्हणजे बाबासाहेबांना या ठिकाणी वंदन करण्यासाठी पुऱ्या जगातून लोक आलेले आहेत. हे आमचे विद्यार्थी वगैरे आहेत, सर्व थरातील आहेत, लहानापासून मोठ्यापर्यंत आहेत. तर ते आपल्याला हाय करत आहेत. कोण लांबून आलेले आहेत. आणि आपल्याला खास या ठिकाणी एक मीडिया म्हणून आपल्याला या ठिकाणी परवानगी दिलेली आहे की जास्तीत जास्त लवकर आणि चांगलं चित्रीकरण हवं या उद्देशाप्रती. आणि इव्हन आपण आजसुद्धा जाण्याची परवानगी घेतलेली आहे. तर आपण एक राऊंड मारणार आहे यावेळेस आतनं आणि लगेच आपण या ठिकाणी प्रमुख आपल्याला माहीत आहेत की भीमराव आंबेडकर आहेत इथे या ठिकाणी बसलेले. फक्त आपण आतला शॉट घेणार आहोत आणि त्यांचीही मुलाखत घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. तर या ठिकाणी आपण पाहत आहोत आपण की ही जी आहेत ना, हे सगळे ज्याला म्हणतात खऱ्या अर्थाने श्रद्धा. म्हणजे श्रद्धा काय असावी, चैत्यभूमीची श्रद्धा ही तुम्ही या ठिकाणी आल्याशिवाय कळणार नाही. तर ही अशा प्रकारच्या चैत्यभूमी श्रद्धा ही या ठिकाणी फुलं वाहिलेली आहेत. या ठिकाणीच्या आपण पाहत आहोत, या ठिकाणी अस्थी आहेत बाबासाहेबांच्या. आणि ह्या अस्थीचं दर्शन आपण इथं येतो म्हणजे बाबासाहेबांच्या अस्थीचं दर्शन घेतो. आणि हे दर्शन घेणं हे प्रत्येक बौद्धांचं कार्य आहे. चला, तर प्रत्येक बौद्धांचं कार्य आहे. आणि या ठिकाणी पहा, आपण या ठिकाणी समोरून पाहत आहोत. आज 5 डिसेंबर आहे आणि उद्या 6 डिसेंबर आहे. उद्या आपल्याला इथे या ठिकाणी एवढी मोकळीक मिळणार नाही. या ठिकाणी भंते ही असतात, कायम असतात या ठिकाणी भंते. आपण काय सांगाल आजच्या निमित्ताने, संदेश काय द्याल आता ह्यात? हिंदी आते हैं? हाँ, हिंदी में बताइए क्या संदेश देने वाले हैं आप समाज को? इस धम्म के माध्यम से मेरा परिचय बनते दीपंकर चैत्यभूमि और मैं बुरहानपुर मध्य प्रदेश का हूँ और यहाँ पर 20 साल से मैं आना जाना कर रहा हूँ और धम्म का प्रचार और प्रसार का कार्य सारे भारत के अंदर कर चुका हूँ. महाउपासिका मेहता अम्बेडकर इनके साथ, भीमराव साहब के साथ हम जाके धम्म का प्रचार और प्रसार करने का कार्य. हमने ये देखा दुनियादारी में बहुत अन्याय अत्याचार जुल्म हो रहे हैं, बलात्कार हो रहे हैं. इसको रोकने के लिए इंसान आगे बढ़ना चाहिए, इंसान को आगे बढ़ना चाहिए. ये देश को आज़ाद होने के लिए इतने साल हो गए लेकिन गरीबों की कोई सुनवाई नहीं है, जमींदारों की कोई सुनवाई नहीं है. इसलिए देश के अंदर धम्म का प्रचार प्रसार, बुद्ध का जो वाणी है वो बुद्ध की वाणी के अनुसार ही कार्य होना चाहिए, बाबा साहब के वाणी के अनुसार ही कार्य होना चाहिए. ताकि ये देश को बनाने के लिए, चलाने के लिए संविधान बना के दे दिया है. बाबा साहब ने संविधान बना के दे के हमको देश को चलाने का मार्ग बताया. वे अब्द बुद्धा, वे अब्द बाबा साहब. इतना कहकर मैं धम्म का प्रचार प्रसार करने का कार्य करता हूँ. सुखी हो, मंगलो मंगलो. आभारी आहोत वंदाबी बनते, आभारी आहोत. तर अशा प्रकारे बनतेंनी आपल्याला हे केलेलं आहे. आणि या ठिकाणी हे जे स्वयंसेवक आहेत यांना कुठलाही पगार नाही, हे आजच नाही, हे भारतीय बौद्ध महासभेचे बोधाचार्य आहेत. आणि बोधाचार्यांना ट्रेनिंग घ्यावं लागतं, हे सहजासहजी होत नाहीत. तर आपण प्रत्येक बौद्धांचं कर्तव्य आहे की आपण बोधाचार्य सामने तर बनलंच पाहिजे, परंतु बोधाचार्य बनावं आणि समाजाची सेवा करावी. या ठिकाणी तुम्हाला सेवा करायला संधी मिळणार आहे की बाबासाहेबांच्या या आपली ओळख साहेबराव कांबळे, बौद्धाचार्य आणि सामनेरबी. आपण प्रॉपर कुठून आलात? विक्रोली. अच्छा, किती वर्ष झालं आपण बोधाचार्य झालेत? जवळजवळ 20 वर्ष. 2005ला बौद्धाचार्य. मग आपण लग्न विधी वगैरे लावतात, पण आता सध्या वयामानाने नाही लावत. आता आपली सेवा द्यायला आम्ही आलो. तर अशा प्रकारच्या बोधाचार्य होणे आणि अशा प्रकारची सेवा करणे हे फार मोठ्याचं पुण्य आहे. आणि त्याच्यातूनच निर्वाणाकडे जाण्याचा एक मार्ग आहे. आणि तो आपण चोखळला तर निश्चित आपण निर्वाणाकडे जाऊ शकतो. तर अशा प्रकारचा हा या ठिकाणी आपण हा आतला शॉट आपल्याला घ्यायला परवानगी दिलेली आहे. सर, आपली काय ओळख? मी सावंत, BT सावंत, बौद्धाचार्य आहे, विक्रोली टागोरनगर शाखा. तर आपण हे किती वर्ष झालं या 2017पासून बौद्धाचार्य आहे. प्रत्येक वर्षी इथं सेवा देत असते. अजून आपण इतर काय काम करता? मी
मी इतर काय सामाजिक काम करतो. काय काय काम आहे सामाजिक म्हणजे काय करतात म्हणजे सामाजिक म्हणजे धर्माचं काय करतात धम्माचं लग्न लावता का हा लग्न लावतो. लग्न प्रवचन देता का प्रवचन विधी पुण्यतिथी किंवा कुठलेही गृहप्रवेश किंवा पुण्यानुमोदन जलदान विधीचे कार्यक्रम हे करत असतो मी किंवा लग्नविधीसुद्धा लावतो. तर सांगायचं म्हणजे की अशा प्रकारचं धम्मकार्य करावे आपण करत राहावं ह्या उद्देशाप्रती मी हे साहेबांची इथे आता या मुलाखत घेतलेली आहे. असतं आमचं ते दक्षिण नागरिक संघात प्रत्येक विहारामध्ये आमचं ज्येष्ठ नागरिक संघ आहे आणि ह्या ठिकाणी वर्षवाच्यानिमित्त प्रत्येकजण प्रवचन देत असतं सामाजिक याच्यावरती. थँक्यू. आभार. हे बोधिसत्व वंदना चॅनल आपला आभारी आहे. हां ओके. तर एक मिनटं अलीकडे या ताई बोला आपण काय सांगाल. काही लहान मुलाला एवढं घेऊन आलेले आहेत ताई हो. आणि कौतुक आहे की आपण लहान मुलांना आणलं पाहिजे अशा प्रकारचं. तर प्रत्येकाने लहान मुलांना घेऊन या हे फार महत्त्वाचं आहे. ओके आपण आलात आपलं अभिनंदन. तर या ठिकाणी जी प्रतिकृती ठेवलेली आहे ही लाकडाची आहे तुमच्या माहितीसाठी आणि हे अगोदर काढलेले आहे. जय भीम. आपण कुठून आलात. कळंबी अकोला. अकोला. हे पहिलवान अकोल्यावरून आलेले आहे. किती लोक आलाय तुम्ही. आम्ही 3 4 4 4. अच्छा व्हेरी गुड. सगळे हे हो काय हे सगळे अकोल्यावरून आलेले आहेत आणि हे मी सांगण्याचा उद्देश हा आहे की आपण या ठिकाणी लांबून आलात ही महत्त्वाची आहे आणि या ठिकाणी प्रत्येकाने यावं इतर लोकांनी. बोधिसत्व वंदना हा चॅनल आहे. तर अशा प्रकारचं हे आतलं आपण आज आपल्याला परवानगी मिळालेली आहे आपण घेतलेली आहे आणि म्हणून हे दाखवू शकलो. या ठिकाणी याच ठिकाणी हे सर आहेत. तर या ठिकाणी ही सेवा चाललेली आहे ती सेवा देतात. याबद्दल त्यांना म्हटलं 2 शब्द बोला परंतु ते म्हणतात की आमची सेवा हीच महत्त्वाची आहे. 2 शब्द बोलण्यापेक्षा सेवा आम्ही करत राहतो. तर त्यांचंही अभिनंदन करूया. नाव सांगा फक्त आपलं सर. माझं नाव गडलिंग. किती वर्ष झालं आपण हे करता. हे मला 4थं वर्ष सर आहे. आपण श्रामणेर शिबिर वगैरे काय केलं का. सामने शिबिर केलेलं आहे. श्रामणेर शिबिराबद्दल काय सांगाल. बरं या ठिकाणी ही जी तुम्ही सेवा देता ह्यात काय तुम्ही पैसे वगैरे काय घेता का. आम्हाला काहीच पैसा नाही. आमची स्वभाव आहे मानव सेवा आहे. तर ही म्हणून बाबासाहेब म्हणाले की मिशनरी वर्क करा. तर हे मिशनरी वर्क या ठिकाणी चालू असतं आणि हे मिशनरी वर्क आपण करणं फार गरजेचं आहे. तर अजून आपण एकाचे ह्यांचे घेणार आहे. हां साहेब मी तुमच्या मिशा बघून आलेलो आहे. तर तुम्ही आपल्या तरुणांना एक संदेश द्या की मिशा ठेवा आणि आपला जो जय भीम. सर्वांनी असंच राहायचं वटमध्ये. बाबासाहेबाची देण आहे त्याच्यामुळं सर्वांनी व्यवस्थित राहायचं आणि व्यसन वगैरे करायचं नाही. हे ओनली वन बाबासाहेबाचा सैनिक आहे. इतर दुसऱ्याचा कोणाचा सैनिक नाही. ओनली वन बाबासाहेब आंबेडकर. जय भीम. तर ह्यांनी एक फार महत्त्वाचा संदेश दिलेला आहे की व्यसन करायचं नाही. व्यसन नाही करता तरच आपण बाबासाहेबांचा चांगल्या प्रकारे काम करू शकतो. ताई कुठून आलात. औरंगाबाद. या बाहेर या आता या बाहेर. हां ह्या ताई औरंगाबादवरून आली या. हां बरं तुम्ही म्हणजे किती जण आलेला आहात. आम्ही का 4-5 बहिणी आलेले सोबत. छान छान. हो मग पूर्वी बी आलाय का कधी. हो कायम येतो आम्ही. हो तर बघा औरंगाबादवरून आलेले आहेत. तर आपण आता या ठिकाणी तिकडं आज जाणार आहोत आणि आपल्याला समजलं की तो बाबा भीमराव आंबेडकर साहेब बसलेले आहेत. तर आपण त्यांच्याशी जरा बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जाऊ द्या. मीटिंग झाली आणि त्याला भारतीय बौद्ध महासभेचं पण सहकार्य असतं. आव्हान करतो लोकांना बाबा हा गांभीर्याचा दिवस आहे. गांभीर्याने या घोषणाबाजी वगैरे करू नका. ज्या प्रकारे आपण येता बाबासाहेबांना अभिवादन करतात त्याच प्रकारे शांततेप्रमाणे आपापल्या गावी शहरी निघून जा अशा प्रकारचं इन्स्ट्रक्शन देतो. नॉईज पोल्युशन्स वगैरे लोकांना आपल्याकडून त्रास होईल अशा प्रकारचं करू नका. खाद्यपदार्थ आहेत ते जेवढे लागत असतील तेवढंच घ्या. ते चांगलं मिळतं ते सोडून दुसरं घेऊ नका. अशा प्रकारच्या इन्स्ट्रक्शन आम्ही देत असतो आणि हे आमचे समता सैनिक दल महिला जवळजवळ आमच्या 1000 आहेत. या ब्ल्यू साडीमध्ये असलेल्या महिला व्हाईट ब्ल्यू साडीमध्ये की जेणेकरून आमचे संस्थेचे मॅसेज हे संपूर्ण ह्याच्यामध्ये पहिल्यांदाच चैत्यभूमीमध्ये AC लावण्यात आलेली आहे. 12 टनचे AC आहे.
की लोकांना सफोकेशन होऊ नये त्याची आम्ही आता काळजी घेतलेली आहे. कारण 3-3 तास हे उभे राहतात लाईन्समध्ये. काल पोलिसांना देखील आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की ही लाईन 3 तासाचा पिरियड हे 2 तासावरती कसा येईल ते आपण सगळे दोघे मिळून समता सैनिक दल आणि पोलीस प्रशासनातले पोलीस अधिकारी मिळून जर लाईन लवकरात लवकर येईल. जे VIP येतात त्यावेळेला जो जास्त क्राऊड येतो इथे त्यांच्याबरोबर त्याच्यावरती मी त्यांना सांगितलं जरा बंदी. एक VIP असला तर त्याच्यामुळे 4-5 लोक सोडावे. 50-50 लोक येतात की ज्याच्यामुळे लाईन एक 15-15-20-20 मिनटासाठी थांबून जाते. ह्या सगळ्या गोष्टी आज इथे केलेल्या आहेत. ते बाईट्स वगैरे ज्या प्रकार आहेत तो आता तुम्ही अशोक स्तंभाच्या इथे त्याचा प्लॅटफॉर्म तयार केले. कोणी VIP आला, मिनिस्टर्स आले तर त्यांच्या बाईट्स तिथे घेतल्या जातील म्हणजे जेणेकरून ही लाईन कार्यरत राहील. सगळ्यात जास्त प्राधान्य मी बाबासाहेबांचे लाईनमधून बाबासाहेबांना अभिवादन करत आहे त्यांच्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्राधान्य देतो. सर, उद्या जे आहे ते कशा पद्धतीचे कार्यक्रमाची रूपरेषा आहे? सकाळी मानवंदना दिली जाते बाबासाहेब आंबेडकरांना. कशा पद्धतीचा सकाळी किती वाजता कार्यक्रम आहे? कोण कोण प्रमुख या ठिकाणी उपस्थित असणार? 2 प्रकारचे प्रोग्राम होतात. एक तर स्टेट गव्हर्नमेंटचा प्रोग्राम अलग असतो आणि भारतीय बौद्ध महासभेचा प्रोग्राम असतो. सकाळी 7:30 वाजता पोलीस दल येईल आणि पोलीस दलाच्या वतीने ही मानवंदना चैत्यभूमीला बाबासाहेबांना दिली. ते झाल्यानंतर 7:30च्या नंतर 8:30 ते 9च्या दरम्यानमध्ये भारतीय बौद्ध महासभा फ्लॅग होस्टिंग करते म्हणजे पंचशिलेचा ध्वज होस्ट करते आणि त्याच्यानंतर समता सैनिक दलाची मानवंदना पुन्हा होते. बाबासाहेबांना होते, चैत्यभूमीला होते. अशा प्रकारे त्याच्यानंतर बाबासाहेबांचं त्रिसरण पंचशील चॅन्टिंग सुरू होतं आतल्या गाभाऱ्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या बौद्धाचार्यांच्या मार्फत आणि संध्याकाळी बाबासाहेबांना अभिवादन करण्याची मीटिंग ह्या चैत्यभूमीच्या समोरच्या गेटमध्ये सुरू होते. अशा प्रकारे दिवसभराचा कार्यक्रम असतो. जे बौद्ध भिक्षू येत आहेत फॉरेन कंट्रीवरून त्यांनी असा अर्ज हे विनंती केलेली आहे त्यांना चॅन्टिंग करायचं आहे. ते ह्या भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीच्या समोर प्रतिमेच्या समोर ते चॅन्टिंग करत बसतो. तासाभराची त्यांची चॅन्टिंग असते. अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. सर, जगभरातील हे एकमेव चैत्यभूमी असं ऊर्जास्थळ आहे, शक्तीस्थळ आहे, प्रेरणास्थळ आहे की ज्याच्यामध्ये आपण बघतोय की बाबासाहेब म्हणायचे की वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल आणि वाचन संस्कृतीला गती देण्याचं काम इथे होतं. विश्वविक्रम होतो. जेवणाच्या रांगेमध्ये कमी लोक असतात मात्र पुस्तकाच्या रांगेमध्ये अधिक लोक आम्ही पाहिलेली आहेत. कसं बघता याकडे? वाचन संस्कृतीला चालना मिळते. या सर्व गोष्टींमुळे बाबासाहेब आंबेडकरांची महापुरुषांच्या चळवळीला गती मिळेल. कसं बघता? हा विश्वविक्रम देखील नोंदला जातोय आणि ग्रंथ विक्रीचा रेकॉर्ड देखील होतोय. कसं बघता? बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जो लाखोचा जनसमुदाय येतो तो बाबासाहेबांना इथे चैत्यभूमीमध्ये नतमस्तक होत असताना तो काही मागत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. नतमस्तक होतो, कृतज्ञता व्यक्त करतो. ह्या मानवामुळे आमचं आयुष्याचं चेंजेस आलेले आहेत. आम्हाला प्रगतीचे रस्ते ह्याच्यामुळे दाखवण्यात आलेले आणि तो निघून जात असताना जी ऊर्जा, प्रेरणा, त्याला शक्ती प्राप्त होते ती मग तो जाऊन कुठेतरी पुस्तकांच्या स्टॉलवरती जातो. एखादं बाबासाहेबांचं पुस्तक विकत घेऊन तो आपापल्या गावी, शहरी वगैरे निघून. बाबासाहेबांनी बाबासाहेबांचं वाचन, बाबासाहेबांची लायब्ररी हे त्याच्यासाठी आदर्श आहे की बाबासाहेब 18 तास वाचत होते. त्यांची लायब्ररी, पर्सनल लायब्ररी ही सगळ्यात मोठी लायब्ररी होती. वैयक्तिक लायब्ररी ज्याला म्हणता येईल की ज्याच्यामध्ये पुस्तकाचं कलेक्शन काही हजारोंमध्ये होतं. ह्या सगळ्या गोष्टी हा तरुण, हा तेथील माणसा जाणताय म्हणून एखादं पुस्तक घेऊन जाऊन बाबासाहेब वाचावे. त्या
चांगलेच विक्रम ह्यामध्ये होत आहेत की देशामध्ये बघितलं तर वाचण्याची संस्कृती आज कमी होत चाललेली आहे आणि ती कमी होत चालली असताना आंबेडकर चळवळीमध्ये बाबासाहेबांना मानणाऱ्या वर्गामध्ये ही चळवळ वाढत आहे, वाचनाची संस्कृती वाढत आहे. हे चांगल्यापैकी साईन आहे एखाद्या समाजासाठी की वाचन संस्कृती इथे वाढत आहे. म्हणून आम्ही जास्तीत जास्त लोकांना प्रोत्साहन करतोय, लहान मुलांना प्रोत्साहन करतोय, लोकांनी लायब्ररीमध्ये जा आणि काहीतरी वाचा. बाबासाहेब असतील, महापुरुषांचे विचार असतील, त्याच्याबद्दलचं वाचा, धम्मावरती वाचा की जेणेकरून बाबा तुम्हाला ह्याला चालना मिळेल, बुद्धीला चालना मिळेल, तुम्हाला जास्तीत जास्त त्याच्यामधून गेनिंग तुम्हाला प्राप्त होईल. अशा प्रकारचे संदेश आम्ही देतो. म्हणून जिथे जिथे बुद्ध विहार आहे तिथे तिथे एखादी तरी लायब्ररी व्हावी, एखादा रिडिंग रूम व्हावा, ही संकल्पना आज आम्ही लोकांनी मांडलेली. आणि बऱ्याच विहारांमध्ये आता लायब्ररी ही कंपल्सरी झालेली आहे की मुलांनी यावं, तिथे घरं छोटी आहेत तिथे बसून अभ्यास करावा. ह्याच्यावरून वाचनाची संस्कृती वाढत जाते. तर आज देशामध्ये आपण बघतोय जी स्थित्यंतरं घडत आहेत, एकूणच देश पातळीवरची, राज्य पातळीवरची, राजकीय असो, सामाजिक स्थित्यंतरं असो. एका बाजूला बाबासाहेब म्हणायचे की राजकीयदृष्ट्या सामर्थ्यवान आणि प्राबल्य जर आपल्या हाती मिळवायचं असेल तर धार्मिक संस्थांना मजबूती देणं गरजेचं आहे. भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून देशभरामध्ये जो हा कारभार धम्म चळवळीचा वाढतोय, त्या उलट जर आपण विचार केला तर क्रांती प्रतिक्रांती म्हणताना एक पुरोगामी विचार आणि एक प्रतिगामी विचार देखील वाढीस येतो. RSS असेल किंवा भाजप असेल, ज्या पद्धतीनं आपली पाळंमुळं या ठिकाणी होत आहे, भारतीय बौद्ध महासभा कशा पद्धतीनं काम करते, एक विरोधाभास आहे या संघटनामध्ये. या निवडणुकांमध्ये देखील अधिक प्राबल्य दाखवत त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. कसं बघता याकडे? आंबेडकरी चळवळीच्या अस्तित्वाला कुठेतरी ठेस पोचते अशा पद्धतीचे त्यांची जी कार्यप्रणाली आहे ती अधिक ताकदवान अशी वाटते का? कसं बघता एकूणच ही जी स्थित्यंतरं घडते? भारतीय बौद्ध महासभेचं काम आहे की बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार. जी धम्मसंस्था भारतीय बौद्ध महासभा बाबासाहेबांनी स्थापन केली. बाबासाहेब तिचे फाउंडर आणि चेअरमन राहिलेले. या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली, बॅनरखाली बाबासाहेबांनी क्रांती केली. म्हणून फर्स्ट प्रायोरिटी, फर्स्ट आमचं रिस्पॉन्सिबिलिटी धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं आणि त्याच्यावरतीच आम्ही जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट करत आहोत की लोकांना ह्या धर्मामध्ये आणलं. महाराष्ट्रामध्येच नाही तर आम्ही देशाभरामध्ये कार्यरत आहोत आणि एकूण 22 राज्यामध्ये कार्यरत आहोत आणि चांगल्यापैकी बौद्ध महासभेचं स्ट्रक्चर आम्ही उभं करण्यात आलं. एवढे जे आमचे विरोधक आहेत ते देखील मानत आहेत की भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून धर्मांतराचे कार्यक्रम आणि धर्मांतराच्या कार्यक्रमातून बौद्ध समाजाची निर्मिती होते. म्हणून एक उदाहरण देऊ इच्छितो की सरकारने जे अँटी कन्व्हर्जन जो लॉ जे काही बनवलेले आहे ते दुसऱ्या तिसऱ्यांसाठी नसून हे बौद्धांसाठी आहेत की बौद्ध समाजातील जर वंचित समाज आहे, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब समाज आहे, OBC समाज आहे, जर उत्तर प्रदेशमध्ये जर बघितलं मोरिया आहे, कुसवा आहे, सैनी आहे, जे करोडोच्या संख्येने हे समूह आहे ते बौद्ध धर्माकडे आज येत आहेत. ते पूर्वीचे बौद्ध होते, त्यांना त्यांचा इतिहास समजलेला आहे. त्याच्यामुळे अँटी कन्व्हर्जन लॉ जे सुरू झालेले आहेत हे बौद्धांसाठी सुरू झालेले आहेत की बौद्धांचं धर्मांतर कुठंतरी रोखावं. त्याच्यासाठी हे सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. आज शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे, शिक्षणाला महत्त्व आलेलं आहे. कुठल्याही समाजातलं बघाल तर शिक्षणाला जास्त महत्त्व आहे. बाबासाहेबांनी जो संदेश दिला होता शिका म्हणून, आज भले ते बौद्ध नसतील, आमचे काही दलित बांधव, पण बाबासाहेब त्यांच्यासाठी आयकॉन आहेत. बाबासाहेबने क्या बताया है वो जानते हैं. म्हणून शिक्षणाच्या प्रमाणामध्ये शिक्षण प्राप्त केल्यानंतर त्यांना बरं काय, वाईट काय, आपण कुठल्या मार्गाने चाललो, अंधश्रद्धा काय, बाबासाहेबांनी आपल्याला सायंटिफिक व्ह्यू दिलेला आहे, सायंटिफिक धर्म दिलेला आहे, हा विचार करतो. म्हणून हे परिवर्तन जोरात सुरू आहे. बाबासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीनं म्हणायचं की
संविधान हे जगातलं सर्वात चांगलं संविधान आहे, त्याची कृती अंमलात आणली किंवा हे हात राबवणारे जर लायक नसतील तर संविधान वाईट आहे. आज देशामध्ये जो बदल घडतोय, आज देशामध्ये ज्या पद्धतीनं EVMवर शंका घेतली जाते, लोकशाही संविधानिक मूल्य पायदळी तुडवली जाण्याची भीती देखील व्यक्त केली जाते. एका बाजूला विरोधक म्हणून इतर जे पक्ष आहेत ते सत्ताधाऱ्यांना त्या ठिकाणी काउंटर करतायत आणि सत्ताधाऱ्यांनी विरोधकच नसावेत अशी जी भूमिका घेतलेली आहे. एक देश एक मिशन अशा पद्धतीनं इलेक्शन घेण्याची जी भूमिका आहे, ही भूमिका कशी मारक आहे या देशाला. बाबासाहेबांनी जे सांगितलं की विरोधक हा लोकशाहीतला सर्वात महत्त्वाचा घटक आहे. कसं बघता याकडे EVMनी जे हे निकाल लागले त्याच्यावर आपला विश्वास आहे का? कारण का आंबेडकरी चळवळ आणि आंबेडकरी नेत्यांवर आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबातले सदस्य आहात म्हणून आता पुढची लढाई आपली कशी असेल, यामध्ये काही गडबडी आहे असं आपल्याला वाटतं? देशभरातले जे पक्ष आहेत जे नॅशनल रजिस्टर्ड आहेत, या पक्षांची भूमिका निर्णायक असायला पाहिजे असं मला तरी वाटतं. EVMच्या बद्दल बोलाल तर आंबेडकरी चळवळीतले सगळे लोक, आंबेडकर चळवळीतले बाबासाहेबांचे अनुयायी हे तेव्हापासून 2014 पासून EVMच्या विरोधामध्ये विरोध करत आहेत. रोडवरचा विरोध आहे, मोर्चे आहेत, आंदोलनं आहेत. परंतु जे मेजर पार्टी आहेत, नॅशनल रजिस्ट्रेशन पार्टी ज्याला आपण म्हणतो, त्या पार्टीकडून तेवढा प्रतिसाद येतो. आज सगळ्यांना कळून चुकलेलं आहे की EVMच्या गडबडीपासून, EVMच्या चिटिंगपासून, EVMच्या टेम्परिंगपासून ही सरकारं आज केंद्रामध्ये बसत आहेत, राज्यामध्ये बसत आहेत. महाराष्ट्र हे आत्ताचं उदाहरण आहे. मागच्या वेळेला हरियाणाचं उदाहरण होतं 2 महिन्यापूर्वी. हरियाणामध्ये मी देखील होतो तेव्हा डोळ्यांनी बघितलेलं आहे की हे टेम्पररिंग त्याच्यानंतर मोठ्या संख्येने आज महाराष्ट्रामध्ये झालं. पण ह्याचा कोणी महाराष्ट्रामधल्या मोठ्या पार्टीजनी मोठा निषेध केला नाही. तर EVMमध्ये गडबडी झाल्या वगैरे. आज अशी परिस्थिती आहे, न्यायालय आमचं ऐकत नाही. EVMच्या बद्दल पिटिशन फाईल होत आहे. विरोधी पक्षाने, नॅशनल रजिस्ट्रेशन पक्षाने माझ्या माहितीप्रमाणे पूर्वी केसेस फाईल केल्या होत्या सुप्रीम कोर्टामध्ये. त्या देखील इलेक्शनच्या 2024च्या इलेक्शनमध्ये खारिज करण्यात आल्या. कोर्ट एका बाजूला ऐकत नाही, एका बाजूला प्रशासन ऐकत नाही, सत्ताधारी ऐकत नाही, अशी स्थिती या देशामध्ये झालेली आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये विरोधी पक्षाने बसून नॅशनल एक अजिंठा तयार करू, बाबा कशा प्रकारे पुढच्या ह्याच्यामध्ये आपली वाटचाल असेल. जोपर्यंत EVM आहे तोपर्यंत येथील सत्ताधाऱ्यांना, मग केंद्रातल्या राज्यातल्या आपण डिफीट करू शकत नाही, असं माझं तरी प्रामाणिक आहे. तर या ठिकाणी उद्यासुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत इकडे येण्याचा. आणि हा जो माहोल आहे, आज 5 तारीख आहे आणि ह्या 5 तारखेच्या निमित्ताने हा जो माहोल आहे, हा माहोल आपण पाहत आहोत. आणि उद्या ही खूप गर्दी आहे, पाहत आहोत आपण हे सगळं या ठिकाणचा एकंदरीत हे माहोल. आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी लाईन जी आहे ती खूप डेंजर आहे म्हणजे त्याचा चालेल, कारण का खूपच गर्दी आहे काय या ठिकाणी. आणि ह्या गर्दीच्या ह्याच्यात आपण पाहत आहोत की आता ही गर्दी आता येताना मी काढली नाही. आपण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे पहा, कुठून आलात? आम्ही उस्मानाबाद, वसमतवरून आलाय. अच्छा, म्हणजे कशा रेल्वेने आला का कसे आलेला आहात? अच्छा, छान छान. हे ताईला सुद्धा घेऊन आल्या दिसत आहे. काय नाव तुझं? दिव्या. छान. तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अशा लहान मुलांना आपल्याबरोबर आपण आणलं पाहिजे, हे दाखवलं पाहिजे. साहेब, आपली ओळख काय सांगा? बरं, कसं वाटलं तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर, बाबासाहेबांच्या या चैत्यभूमीला आल्यानंतर? हा, मग काय आणखीन काय सांगाल आता? उद्या थांबणार आहात का इथं? हा, उद्या एक दिवस थांबणार.
उद्या पाहणार जरा कार्यक्रम 7 तारखेला वापस. हां, आता ही तुम्हाला अंदाजे किती खर्च येईल इकडे येण्या जाण्याला? ते खर्चाच कोण पाहतंय? खर्चाच कोण पाहते? बरं, फॅमिली आहे आम्ही फॅमिलीमध्ये किती? 10 जण आलो. शेजारी हे ते. बघा हे वसमतवरून आले, ही फॅमिली आहे. हा त्यांचा एक नातो आहे, ही एक नात आहे काय. आणि ही अशा प्रकारे त्यांचं म्हणजे ही श्रद्धा आहे. बाबासाहेबांच्या चरणी माथा टेकवण्याच्यासाठी वसमतवरून आलेले आहेत. आपल्याला माहीत आहे इथनं किती दूर आहे आणि येणं किती जिकिरीचं आहे. तर अशा प्रकारचं आपण या ठिकाणी हे एक मिनटं सर, आपण या ठिकाणी डॉक्टर आहात असं समजते. हो सर, डॉक्टर. हो सर. आपण या ठिकाणी जी ही आपली व्यवस्था आहे, ही आरोग्य व्यवस्थेची काय आरोग्याची सेवा देता आपण? सर, इथं आम्ही ब्लड प्रेशर मोजतोय, रक्तातली साखर मोजतोय, अजून छोट्या मोठ्या गोष्टी सगळंच आहे म्हणजे नॉर्मल. हां. मग तुम्हाला इथं काय कुठल्या संस्थेतर्फे वगैरे तुम्ही आलात का? कसं आहे तो आपली काय हॉस्पिटल आहे म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, तर त्यामार्फत आलो आम्ही. कुपर हॉस्पिटल आहे आमचं अंधेरीमध्ये, त्यामार्फत आलो आम्ही. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय रितसर परवानगी वगैरे तुमच्या कॉलेजची वगैरे अशी काय घ्यावी लागते का त्या ह्याची? हां, कॉलेजची परवानगीच घेऊन आलेलो आहे आम्ही. एक डामा म्हणून एक संस्था आहे, तर त्या संस्थेमार्फत आलेलो आहे आम्ही. आपलं काय प्रॉपर संपूर्ण नाव सांगा. सर, माझं नाव प्रबुद्ध आहे, प्रबुद्ध बल्लाळ. तर सर, मी MBBS करतोय, आता 2ऱ्या वर्षाला आहे. प्रॉपर कुठून आलात? प्रॉपर तुमचं गाव? सर, मी साताऱ्याचं आहे, पण इथं मुंबईमध्ये आल्यावर वाटलं की आपल्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे, म्हणून इथं कॅम्पला आलो. चला, थँक्यू. तर भेटूया. तर हे बल्लाळ साहेब बरोबर. तर हे साताऱ्यावरून आलेले आहेत. डॉक्टरच्या आता सध्या कोर्स चालू आहे त्यांचा. तर अशा प्रकारची सेवा, हे सेवाभावी असणं आपल्याकडं फार महत्त्वाचं आहे. आणि धम्मामध्ये सेवा ही सांगितलेली आहे काय, आणि ती विनामूल्य सेवा. म्हणजे कशी पाहिजे? विनामूल्य पाहिजे. मिशनरी वर्क तयार झालं पाहिजे. बाबासाहेब म्हणतात की मिशनरी वर्क तयार झालं पाहिजे. आणि मग हे करायचं असेल तर मग डॉक्टर, वकील वगैरे सगळे अशा प्रकारचं करणं गरजेचं आहे. तर अजून ती बोलण्याची इच्छा आहे. बोला. आपल्याला जर पुढे यायचं असेल तर आपल्याला डॉक्टर बनावं लागेल, इंजिनियर बनावं लागेल, तरच आपला समाज पुढे जाईल. आणि अजून जे मागे आहेत लोक आपले, त्यांना पुढे वळावं लागेल आपल्याला, तरच होऊ शकतं काहीतरी. येस. कुठून आलात ताई? आम्ही टिटवाला. हां, ह्या टिटवाळ्यावरून आलेले आहेत. हां, मालेगाव. जय भीम ताई. जय भीम. जय भीम. कुठून आलात? आम्ही मोपाडा कर्जत. कर्जतवरून आलेले आहेत. आणि बघा, हे लहान मुलांना आलेले आहेत, त्यामुळे तुमचं अभिनंदन. आणि हा संदेश सगळ्यांना देत आहेत की लहान मुलांना घेऊन या. अगदी हो का, हे लहान मुलं. आपण काहीतरी अडचणी काढतो आणि पण लहान मुलांना आणणं फार गरजेचं आहे. काय ताई, काय सांगशील तू? त्यांना माहिती पडायला पाहिजे ना सगळं. या ताईसारख्या तरुणांनी सुद्धा यायचं आहे. हो, मग सगळ्यांनी जायचं. काय सांगाल? कोल्हापूरून आलो आहे. बाबासाहेब म्हणते. काय नाव? पांडुरंग कांबळे. पांडुरंग संतोष कांबळे. ओके, थँक्यू. तर या ठिकाणी आपण हे जे पाहत आहोत, ही लाईन म्हणजे साधी लाईन नाही. ही जवळजवळ 6 ते 7 किलोमीटर लाईन आहे, इतकी लांब. आणि मी इकडं तुम्हाला ह्या ठिकाणी भैयासाहेबांचं या ठिकाणी हे केलेलं आहे. या ठिकाणी सगळे डॉक्टर्स वगैरे ह्यांना हे घेत आहेत. ह्याचा स्वाद म्हणजे त्यांचा पोटालासुद्धा पाहिजेच. हे म्हणजे विनामूल्य सेवा आहे डॉक्टरांची. आणि हे आपल्याला सर्वांना घेण्यासारखी परिस्थिती आहे, हे घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपण पाहत आहोत की भैयासाहेबांचं या ठिकाणी, भैयासाहेब उर्फ यशवंतराव आंबेडकर यांची ही समाधी आहे. आणि ही सुद्धा माहिती पाहिजे. या ठिकाणी आपण फक्त ही चैत्यभूमी आहे पाहतो आपण, ह्यालाच भेट न देता ते ह्या साईडला सुद्धा येत राहा. आणि मला इकडं सांगायचं कार्य आहे की बाबा, ही जी व्यवस्था आहे, ही व्यवस्था खूप सुंदर केलेली आहे. तर ही व्यवस्था करत असताना हे अशा प्रकारची, एक काळ मी असा पाहिलेला आहे की या ठिकाणी गर्दी, काही व्यवस्था नव्हते. आत्ता जी व्यवस्था आहे, ही व्यवस्था पाहण्यास हे दाखवायला हवं का, ही अशा प्रकारची. आणि अगदी शेवटपर्यंत अशी ही लाईन आहे बाहेर. तर बाहेरपर्यंत अशी लाईन अगदी व्यवस्थित आणलेली आहे. आणि जवळ 5-6 किलोमीटर नसेल तर हे 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत अशी ही व्यवस्था केलेली आहे. काय सगळ्या लोकांची व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी सगळे हे विनामूल्य हे सेवा देणारे आपले हे सिक्युरिटी आहेत, आपले सगळे विनामूल्य सेवा करणारे आहेत. आणि हे जो काही मिशनरी वर्क आहे, हे आणि मिशनरी वर्क म्हणूनच आपण खऱ्या अर्थाने
या ठिकाणी बाबासाहेबांच्या या चैत्यभूमीला आपण आला पाहिजे. ताई कुठून आली तू? कल्याण. कल्याणमधून आलेली आहे. काय काय नाव सांग? हर्षाली अक्ष दामले. तू काय सांगशील इतर तरुणींना काय ह्याच्याबद्दल चैत्यभूमीला येण्याबद्दल? सांग. काय? ओके ठीक आहे, तू जा. तर अशा प्रकारे आपल्या ह्या ताई आहेत. तर अशा प्रकारचे हे या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. ही व्यवस्था दाखवण्यासाठी मी ह्याचा उलटा आलेलो आहे. आणि तुम्हाला कल्पना नसेल की ही जी या ठिकाणी बाबासाहेबांना जागा मिळत नव्हती काय, ही जी आहे ना ही स्मशानभूमी आहे. आणि ही जी स्मशानभूमी आहे ही आता आपण दाखवली. या ठिकाणी जागा मिळत नव्हती, तर या ठिकाणी जय भीम घातला म्हणजे त्यांना सांगायचं आहे काहीतरी. बोला, काय संदेश काय द्याल आपल्या लोकांना? संदेश काय द्याल? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सर्व बहुजन हितासाठी सुखासाठी दीनदलितांसाठी मोलाचे कार्य केलेले आहे. म्हणून या महामानवाच्या अभिवादनाला त्रिवार वंदन. तुम्ही काय सांगा? जय भीम सगळ्यांना, इथं आलेल्या सगळ्या जणांना. संगीता रामटेके. कुठून आलात? मी गोंदिया जिल्हा, सडक-अर्जुनी तालुका. अच्छा, छान. तिथून आले. काय सांगाल तुम्ही? तुमच्या बहिणी वगैरे बाळ आहेत किंवा या सगळ्यांना काय सांगा? या इकडं. हॅलो, आम्ही त्र्यंबकेश्वरवरून आलेलो आहोत आणि दर्शन. किती लोक आहेत? आम्ही तरी 30-40 लोक आहोत. हो. लेडीज किती, पुरुष किती? त्यात पुरुष 7-8 आहे आणि लेडीज आहेत किती 12-13 आहे. अच्छा, तुमचं नाव सांगा संपूर्ण. माझं नाव निर्मला संदीप दोंदे. हो. आणि म्हणजे इथं काय यावं असं वाटतं तुम्हाला? आम्हाला बाबांचं दर्शन घ्यायचं होतं. उद्या 6 डिसेंबर आहे. हो, त्यामुळे आम्ही सगळे बाबांचं दर्शन घ्यायला आलेलो आहोत. छान. तुम्हाला दर्शन घ्यायला पाहिजेच का? हो मग. छान. व्हेरी गुड. म्हणजे दर्शनाने म्हणजे काय होईल तुम्हाला? त्याचा काय परिणाम काय होईल समाजावरती? आनंद वाटतो. हो, आणि आम्ही जसं येतो तसं सर्वांनी यावे, इथे सर्वांनी बाबांचं दर्शन घ्यावे असं. व्हेरी गुड. छान. धन्यवाद. नाव सांग. कुठं नाही जात. बोल तू. मी त्र्यंबकेश्वरवरून आलेलो आहे. माझं नाव प्रशिक संदीप दोंदे. मी इथे आलेलो आहे दादरमध्ये चैत्यभूमीवर. मी बाबांचं दर्शन घ्यायला आलेलो आहे. आणि आम्ही 30 लोक आहोत. त्याच्यात लेडीज असेल 12 आणि पुरुष असेल 22 तरी. पुस्तकं काय वाचतो का नाही? पुस्तकं वगैरे काय? हो, पुस्तक वाचतोय. आता पुस्तक दिलेलं आहे. हो, पुस्तक आहे म्हणजे आता त्यांनी पुस्तक दिलेलं आहे घरी. पण काय सांगशील? आमच्या वयाच्या मुलांना सांगेल मी का इथे यावे, बाबांचं दर्शन घ्यावे. इथं आल्यावर वेगळीच फिलिंग होती मनामध्ये. इथं नुसतं येऊशी वाटतं. तर अशा प्रकारचं ह्यांनी दोंदे यांनी आपल्याला मुलाखत दिलेली आहे. बोलणार आहे काय? या इकडं. कुठून आलात आपण? पुसदवरून. मोठ्याने बोला. पुसदवरून आलो. पुसदवरून आला. काय नाव संपूर्ण आपलं? माझं नाव यशवंत सुभाष कोल्हे. अच्छा, म्हणजे इथं येण्याचा तुमचा काय उद्देश काय आहे? या इकडे. आमच्या उद्धारकर्त्याला अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत. आम्ही पुसदवरून 6 जण आलेलो आहोत. 6 जण आलो आम्ही सोबत. 6 जण. छान. ग्रुपवर मग तुमच्या भागातली दरवर्षी लोक तुम्ही येता का? हो, दरवर्षी. छान. व्हेरी गुड. बरं, तुम्ही आल्यानंतर तुम्ही आता घरी जाणार आहात, त्यावर तुम्ही काय सांगाल लोकांना? संदेश काय द्याल? किंवा आता काय तुम्हाला संदेश द्यावा वाटतं तुमच्या वयातल्या मुलांना वगैरे? काय सांगावं असं वाटतं की बाबा तुम्ही या वगैरे? काय इथं यायलाच पाहिजेत. हा जो जनसागर इथं अभिवादनासाठी येतो तो गावातल्या प्रत्येक बुद्धानुयायांनी बघायला पाहिजेत की आपल्या बाबासाहेबांची लेकरं कुठून चैत्यभूमीला येतात. हा जनसागर पाहून काहीच्या मनात जर कुठले वाईट विचार वगैरे असतील तर ते मला वाटते क्षणात नष्ट होतील. किंवा आता आम्ही जवळपास 4-5 किलोमीटर लाईनमध्ये उभे होतो. असं पाहून
ज्या कोणाच्या मनात किंवा त्यांच्याकडे काही व्यसनं असतील स्वतःची, ते पण मला वाटते असं पाहूनही सुटू शकतात. ठीक आहे. ओके ओके, धन्यवाद धन्यवाद. ही आपण पाहत आहोत, ही अशा प्रकारची लाईन आहे. काय हा, कुठून आलात? कुठून आलात? आम्ही ठाण्यावरून आलो आहोत आता. छान छान छान, व्हेरी गुड, छान. येत राहा. हां हां, गडचिरोली. अरे वा, मुलचेरा तालुका गडचिरोली. चालत चालत बोला. हा, गडचिरोलीला किती लोक आलेला आहात? आम्ही 3 जण आलो. नाव सांगा संपूर्ण तुमचं. कालिदास भिकाजी दुर्गे मुलचेरा. गौतम संघर्ष नामदेव कर्मे. अच्छा, आम्ही सर्व मुलचेरा. अच्छा, गडचिरोली जिल्हा. बरं, तुम्ही आता इथं आलेला आहात, तुमचा काय उद्देश काय वाटतो इथे इतक्या लांबून येणं? आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्याकरता आलो आहोत. अभिवादन. तर हे अभिवादनामधून आपण समाजाला काय सांगू शकाल? काय होतं अभिवादनातून? कशा प्रकारे आपला म्हणजे त्यांना काय समाजावर त्याचा काय चांगला परिणाम होईल असं वाटतंय? हा, आम्ही इथं अभिवादन करता आलो आहो, तर याचा निश्चितच चांगला परिणाम होईल. लोकसुद्धा म्हणजे समजू शकतील की याचं महत्त्व काय आहे. महापरिनिर्वाण दिन, आपल्या बापाचा बाप, बापाच्या बापाचा महापरिनिर्वाण झाला आहे, तर त्यांच्या स्फूर्तीला अभिवादन करण्याकरता आम्ही आलो आणि ते सुद्धा यावा, लाखोच्या संख्येने यावं असं आम्हाला वाटते. आता लाईन किती वेळ तुम्ही उभं राहिलाय? आतापर्यंत करीबन 3 तासापेक्षा जास्त झाले. 3 ते 4 तास. ही लाईन किती लांब असेल तुम्हाला वाटतं, तुमचा अंदाजे? 3-4 किलोमीटर तर निश्चित आहे. 3-4 किलोमीटर. हा, हे पहा, 3-4 किलोमीटर. मी तुम्हाला म्हणतो ना, 3-4 किलोमीटरपेक्षा जास्तच असेल. तर ही इतक्या बहुत लांब आहे आणि ही जगामध्ये कुठेही अशी इतकी लाईनची लांब असू शकत नाही. हे महत्त्वाचं आहे आणि हे बाबासाहेबांची देण आहे. ओके, जय भीम जय भीम. ही बाबासाहेबांची प्रेरणा आहे. नाव सांगा. चालत चालत. जयराम पवार, मुक्काम तोंडली, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. की बाबासाहेबांना अभिवादन करणं, बाबासाहेबांच्यामुळे आपण इथपर्यंत आलो, मोठे झालो, सगळं काय आपण त्यांच्यामुळे आपण जगत आहोत. आणि बाबासाहेबांजवळ कोणी बैमानी करू नये, बदमाशी करू नये, एवढंच वैशिष्ट्य आहे. जय भीम जय भीम जय भीम. छान छान. तर हे बघा, हे रांगेत असताना सुद्धा वाचतात. ही वाचन संस्कृती आणि हे बौद्धांच्याकडे दिसेल तुम्हाला. ही इतर ठिकाणी तुम्ही गेला तर तुम्हाला ती दिसणार नाही. जय भीम साहेब. कुठून आलात आपण? विरारवरून आलोय. विरारवरून आलेले आहेत हे साहेब. नाव काय सांगाल? कैलाश भास्कर मोरे. अच्छा, छान. मी मिसेस त्यांची. नाव सांगा तुमचं? सुरेखा कैलाश मोरे. बरं, हे तुम्ही आलेला आहात, तर तुम्ही न आलेल्या लोकांना काय सांगाल? नाही, यायला पाहिजे इकडे. ज्यांनी आपल्यासाठी केलंय त्याच्या दर्शनाला इकडे आलं पाहिजे. छान छान छान. थँक्यू. चला, जय भीम जय भीम. हे आमच्या ताई, या ठिकाणी आमच्या ताई माई हे एवढं ओझं वगैरे घेऊन आलेले आहेत बघा. जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम. कुठून आलात आपण? भुसावळ वरून आलो आम्ही. हो. काय नाव? संजना महेंद्र तायडे. बरं, तुम्ही एवढ्या कष्टाने तुम्हाला काय सांगाल लोकांना? आता इथे जी लोक घरी बसलेत त्यांना आम्ही सांगून बाबासाहेबाच्या याच्यावर आपली धूळ पण नाही येत त्यांचे. चला 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 चला. कुठं आहे मुलगा? या इकडं. तिला जरा बाहेर घेता का? ताई, नाव सांग तुझं. दिव्या. हा, पप्पा भाचंद्र भाचेटिकर. गाव औरंगाबाद. संभाजीनगर म्हणा, औरंगाबाद. शंगारनगर. तर हे सुद्धा असे सगळे बच्चे मंडळी आलेले आहेत आणि हे बच्चे मंडळी, चला पुढं, ते असे बच्चे मंडळी सगळे आले पाहिजेत आपले. काय नाव साहेब आपलं? माझं नाव आयुष्यमान मंगेश बाबू तांबे. जवळ आयुष्यमान मंगेश बाबू तांबे. प्रॉपर कुठले आहात? मी आहे रत्नागिरी. रत्नागिरी हरचेरी म्हणून गाव आहे आणि मी पनवेलला राहायला आहे. आणि पनवेलला मला बाबासाहेबांच्या महापरिवार दिनानिमित्त इथे ड्युटी करायचा चान्स मिळाला. मी खूप भाग्यवान समजतो की खरंच की अशा महान व्यक्तीला ह्याच्यामध्ये येऊन
खूप मला ह्यावर अभिमान वाटतोय की यांचा सेवा करण्यामध्ये. आणि हे बरीच लोक अशी गावावरून परगावावरून अशी लोक येतात, त्यांची सेवा करण्यामध्ये जी मजा आहे ते कोणत्याही ह्याच्यामध्ये मजा नाही. मी तुम्हाला सेवा, हे जे तुम्ही सेवामध्ये तुम्हाला एक आनंद वाटतो, समाधान वाटतं, तर याचा तुम्ही हे आपल्याकडे हा जो बिल्ला आहे गळ्यामध्ये आपण अडकलेला आहे, तर काय हे कुणाकडून आलेला आहे आणि काय त्याचं तुम्ही महत्त्व सांगाल? हे भारतीय बौद्ध महासभा यांच्याकडून हे एक कार्ड दिलेलं आहे, ID म्हणून दिलेला आहे. हा ID जेणेकरून असा गळ्यामध्ये घालून की जेणेकरून जे लोक दर्शनाला जे इथे लोक लांबून जे येतात त्यांच्यामध्ये मध्ये जाणं घुसू नये किंवा त्याच्यासाठी त्याने मध्ये बाचाबाची काय होऊ नये, त्याच्यासाठी आम्हाला फक्त एक सेवनसेवक म्हणून इथे आपल्याला ते कार्ड दिलेलं आहे भारतीय बौद्ध महासभा यांच्याकडून. आता हे भारतीय बौद्ध महासभेचे तुम्ही बौद्धाचार्य वगैरे काय आहे का? नाही, मी बौद्धाचार्य वगैरे नाही आहे, पण मला त्यांनी दिलं त्यांनी की मला एक बाबा संधी मिळावी की लोकांची सेवा करण्यासाठी. त्याच्यासाठी मी त्यांना रिक्वेस्ट करून मला त्यांनी हे कार्ड दिलं. मग तुम्ही आता लोकांना काय सांगाल ह्या सेवेबद्दल? की जेणेकरून तरुण पिढी जे आहे की असे जे भरकट चाललेले आहेत की तुम्ही जेणेकरून बाबासाहेबांच्या महापरिवार दिनानिमित्त की तुम्ही पण अशी तरुण मंडळीने ह्याच्यामध्ये सहभागी व्हावं अशी माझी एक इच्छा आहे. तर धन्यवाद. आपण बोधिसत्व वंदनेला ही जी मुलाखत दिलेली आहे, अजून बोलायचं आहे त्यांना? नाही बाकी काय एवढंच. जर तुम्ही मला आता चान्स दिला मला बोलण्यामध्ये, आपलं नाव आपल्याला सांगितलं तर बरं होईल. आपलं नाव काय? तुम्ही तुमचं नाव सांगितलं ना? अच्छा, मी माझं नाव सांगितलं, पण तुम्ही आज माझा इंटरव्ह्यू घेत आहे, पण तुमचं पण नाव विचारणं माझं. मी प्राध्यापक अरुण दशरथ दळवी आणि आपला हा बोधिसत्व वंदना न्यूज चॅनल हा खास आपण या धम्मप्रचार आणि प्रसारासाठी काढलेला आहे. बरं, प्राध्यापकसाठी मी आपल्याला खूप जय भीम, नमो बुद्धाय. मला तुम्ही संधी दिलीत बोलण्यासाठी मी खूप खूप आपले आभार आहे. थँक्यू. धन्यवाद. बोधिसत्व वंदना आपल्याला धन्यवाद देतो. ओके. हा, तर सर आपली काय ओळख? नाव सांगा. मी सिद्धनाथ तात्याबा शिरसाट आणि मी घाटकोपरलाच राहतो. आमचे BST मधून आता सेवानिवृत्त आहे आणि मला एक इकडे सेवा द्यायची म्हणून मी हे सेवा देण्यासाठी आपण हे 2-3 दिवस आज आपण सेवा देऊन एवढंच आपलं हे कर्तव्य आहे. आणि याच्यातून आपल्याला या चैत्यभूमीचं जे काय संरक्षक आहे, जे नियम आहेत ते सर्वांनी पाळलं तर सर्वांचं त्याच्यामध्ये चांगलं भलं आहे. आणि ह्या दिवसाचं म्हणजे किती भाग्य मोठं आहे, आपण सेवा देतो त्याचं भरपूर मोठं भाग्य आहे, त्याचा लाभ आपल्याला मिळतो. म्हणून आपण यासाठी यायचं आहे. दुसरं एकमेकाला दान देऊन त्याचा उपयोग नाही, पण आपण स्वतः सेवा दिली म्हणून आपल्याला त्याच्यात भरपूर आपला आनंद मिळून जातो. या दृष्टीने आम्ही म्हणते हे चला आपल्यालाच काहीतरी केलं पाहिजे, त्याच्यातून आपल्याला बी लाभ होतो आणि आपल्यापासून दुसऱ्या जनतेला बी लाभ होतो. यासाठी आम्ही ही सेवा देत आहे. हां, ठीक आहे. विचारा ना सर, आपलं नाव सांगा. मी गौतम भीमराव कांबळे, मी चेंबूरहून आलो आहे आणि दरवर्षी येतो आम्ही इकडे सेवा द्यायला. मग हे कितवं वर्ष आहे? माझं हे 3रं वर्ष आहे. मग असं तुम्हाला किती वाटतं की बाबा सेवा देण्या व्यतिरिक्त काय काम करता, आणखी सेवा काय करता समाजाची? अजून सेवा काय करता? सेवा म्हणजे हेच की मदत करणे वगैरे, ते थोडंफार ज्या गरजूंना काय करता, गरजूंना काय शाळेविषयी कशा कामासाठी वगैरे ते गरजू लोकांना. आता ही तुम्ही सेवा देता, ही तर इतके विशेष सत्कार, तर तुम्ही तुमच्यासारख्या लोकांना, तुमच्यासारख्या तरुणांना काय संदेश काय द्याल? संदेश हाच देईन की बाबासाहेबांनी एवढं मोठं कार्य केलेलं आहे, त्याचं आपण काहीच करत नाही. ह्याविषयी आपण लोकांनी मनामध्ये विचार केला पाहिजे की आपण काहीतरी घडवण्यासाठी विचार केला पाहिजे, नवीन काहीतरी केलं पाहिजे. हे तर दरवर्षाप्रमाणे आपण येतो, दुःख साजरी करतो वगैरे ती, पण नवीन अजून काय आपल्यातर्फे मदत वगैरे काय होती ते खूप बघावं. धन्यवाद. हा, कुठून आलात आपण? नागपूर. बोला. हा, नागपूर. नाव सांगा आपलं? अमर मनोहर गोरखेडे. मग नागपूरहून आलात तुम्ही, किती लोक आलेला आहात? पुष्कर लोक आल्यात. सांगा पुष्कर लोक. तुमच्या बरोबर आमच्या बरोबर पुष्कर लोक आले, मतलब सामने आगे आहात, मागे पुढे आहात. बर. काय तुम्ही आता इतक्या लांब आलेला आहात,
मग नागपूरला बी येतात लोक. हा. तिथं तुम्हाला कसं वाटतं नागपूरला जे तुम्ही सेवा देता? चांगलं वाटतंय. हा. मतलब पोस्टर चांगला वाटते. पोस्टर चांगला वाटते. चांगला मतलब 6 डिसेंबर. बर. आणखी आता तुम्ही तुमच्यासारख्या तरुणांना काय सांगाल? आम्ही सांगून मस्त काय मतलब जे बी आहे 6 डिसेंबरला मतलब चांगला कार्यक्रम करतात, चांगली सुविधाही करतात. त्यांना काय आता इथं जी आलेले घरी बसलेले त्यांना तुम्ही काय सांगाल? ते सांगा ना आपण. 6 डिसेंबर कसा साजरा कराल तुम्ही घरी बसून? चांगला करीन मतलब घरी तिकडे झाल्यानंतर. ओके, ठीक आहे. थँक्यू. जय भीम. जय भीम, जय भीम, जय भीम. हा, ह्या काही लहान मुलगी हा काय काम काय अलीकडे त्यांना जाऊ दे, त्यांना जाऊ दे. हा, सांग नाव काय सांग तुझं? तातियाला. गुड 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 गुड. तुमचं? निकिता. हा, तर हे निकिता ताईंचं अभिनंदन आहे की लहान मुलांना ती घेऊन आलेली आहे खऱ्या अर्थाने. हा, चला. तर आपण आता हे बाहेर आलेलो आहोत आणि हा बाहेरचा आपण हा चैत्यभूमीचा आपण शॉट घेत आहोत. या ठिकाणी ही लाईन इथं पहा, ही लाईन आहे, ही 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 जी दिसते ना इथं, ही लाईन आहे पहा इथं. हे चाललेले लोक लाईननी चाललेले आहेत. तर ही लाईन महत्त्वाची म्हणजे इतकी 5-6 जवळजवळ 7 म्हणलं तरी चालेल, इतकी लांब आहे ही लाईन. आणि हे मोठं आश्चर्य आहे. आणि तुम्ही आता जनसभा आता शिवाजी पार्कवर जाणार आहोत आपण, म्हणजे ग्राउंडवरती. तिथं काय आपल्याला लक्षात येईल आणखी किती लोक आहेत तिथं सुद्धा. हां, तर तिकडेही जाण्याचा आपण प्रयत्न आहे आपला. बघूया काय होतं ती. कुठून आला साहेब आपण? जय भीम. जय भीम. नाव सांगा. मी उत्तम महादेव कांबळे, केंद्रीय शिक्षक, बौद्धाचार्य, श्रामनेर. आम्ही कात्रप बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया कात्रप बदलापूर या शाखेमधून स्वयंसेवक म्हणून आलेलो आहे. आणि 81 पासून मी येतोय, पण शाखेचा पदाधिकारी म्हणून स्वयंसेवक म्हणून मी 2005 पासून इथे सेवा देत आहे. आपण हे बौद्धाचार्य आहात, ते बनण्यासाठी काय प्रोसिजर आहे सांगू लोकांना सांगा. एक तर तुम्ही कुठल्या तरी शाखेमध्ये सभासद असणं गरजेचं आहे. सभासद असल्यानंतर त्याचे जे प्रोसिजर असतात, संस्थेचे नियम असतात, ते नियम तुम्हाला समजतात. आणि त्यामधून तुम्ही जर का कार्यकर्ता म्हणून जर का त्यामध्ये काम करत असाल, तर काम केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येतं की तुम्हाला ते नियम पाळण्यासाठी, गुरु होण्यासाठी, लोकांना शिकवण्यासाठी बौद्धाचार्य म्हणजे प्रशिक्षित अशी व्यक्ती होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी शिबिर असते, बौद्धाचार्य शिबिर असते. त्या शिबिरामध्ये 3 महिन्याचं शिबिर असतं. त्या शिबिरामध्ये बसल्यानंतर तुम्हाला धम्म, बाबासाहेब आंबेडकर, बुद्ध आणि एकंदरीत ह्या गोष्टी संस्थेबद्दलच्या माहिती तुम्हाला मिळत असते. आणि ती माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला बौद्धाचार्य होता येतं. त्याच्या अगोदर तुम्हाला पहिली पायरी जी असते, पहिली पायरी असते, तुम्हाला श्रामनेर व्हावं लागतं. श्रामनेर झाल्यानंतर तुम्हाला संस्थेच्या संदर्भात, श्रामनेर म्हणजे काय जीवन आहे हे जगता येतं, त्याची माहिती मिळते. आणि त्यानंतर तुम्हाला बौद्धाचार्य होता येतं. बौद्धाचार्य झाल्यानंतर तुम्हाला केंद्रीय शिक्षक होता येतं. या पुढच्या पायऱ्या आहेत. आणि म्हणून म्हणतात की भारतीय बौद्ध महासभेचा कार्यकर्ता हा चौरंगी चिरा असतो. तो श्रामनेर असतो, बौद्धाचार्य असतो, केंद्रीय शिक्षक असतो. या बाबी त्या करता येतात. आणि करायला मी सगळ्यांना विनंती करेन की प्रत्येक तरुणानं सगळ्यात अगोदर श्रामनेर व्हावं, बौद्धाचार्य व्हावं, केंद्रीय शिक्षक व्हावं. म्हणजे 22 प्रतिज्ञा आहेत किंवा शिला आहेत, पंचशिला आहे, ते पाळण्यासाठी जर का तुम्हाला ती पाळायची असतील तर तुम्हाला या प्रोसेसमधून जाणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रत्येक स्त्रीनं, महिला उपासिका होणं, बौद्ध उपासिका होणं गरजेचं आहे. त्यासाठी शिबिर असतात, त्या 10 दिवसाच्या शिबिरामध्ये बसणं गरजेचं आहे. जय भीम. सर, या ठिकाणी आपण पाहतो की बाबा लोक अनेक कारणं सांगतात. उदाहरणार्थ घरातील लोक म्हणतात आमचं काम राहतं, दुसरी लोक म्हणतात की अभ्यास करणारे लोक म्हणतात आमचा अभ्यास बुडतो, काही लोक म्हणतात बाबा आमचं पैसे बुडतात वगैरे. ह्या लोकांना तुम्ही कशा प्रकारचं मार्गदर्शन कराल तुमचं? मला वाटतं आजच्या दिवसापुरतं तुम्ही बोलताय ना. जीवनामध्ये आपण सर्व कार्याला महत्त्व देतो, पण हे सुख, वैभव कोणाच्या प्रयत्नामुळे आपल्याला लाभलेलं आहे. तर त्या महामानवाला वंदन करण्यासाठी आजच्या दिनी येणं गरजेचं आहे. आणि ज्या महामानवामुळे आम्हाला हे सुख, वैभव प्राप्त झालेलं आहे, त्याचा तो धम्मरथ आहे, तो जो गाडा आहे, त्याचं जे कार्य आहे ते पुढं नेणं ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळं कारणं सांगण्यापेक्षा
धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी आणखी आपल्याला काय नवीन गोष्टी ॲड करता येतील या दृष्टीने एक धम्म बांधव म्हणून प्रयत्न करणं सर्वांचं आद्य कर्तव्य आहे असं मला वाटतं. आपलं नाव सांगा, कुठून आलात, मी काय? सुनील क्षीरसागर आहे. मी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा कात्र बदलापूर या ठिकाणाहून आलेलो आहे. आणि आमच्या शाखेचं वैशिष्ट्य म्हणजे मीराताई, आदरणीय महाउपासिका मीराताईंनी घोषणा केल्याप्रमाणे महाविहाराची निर्मिती एक ग्रामशाखा असूनही आम्ही केलेली आहे. आणि जवळजवळ साधारणतः एक 65 लाखाचं कन्स्ट्रक्शन ग्राउंड +1चं त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि जागेची व्हॅल्यू बघता साधारणतः कोटीच्या वरती ही जी प्रॉपर्टी आहे ती आपली मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची आहे. आणि धम्मकार्य गतिमान करण्याचं जे कार्य आहे बदलापूर शहरामध्ये मोठ्या गतीने चालू आहे. तर हा जो कालावधी लागतो श्रामणेर बनणे वगैरे आणि नंतर ते ट्रेनिंग घेणे, किती कालावधीमध्ये माणूस म्हणजे आता या वेगवेगळी पदं इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धम्मकार्य करण्याची तुमची एक मानसिकता तयार झाली पाहिजे. ती तयार झाली, तुम्ही एखाद्या शाखेमध्ये संस्थेच्या कार्यरत झालात तर मग संस्था तुम्हाला शिफारस करते आणि त्यानंतर साधारणतः 3 महिन्याचं तुम्हाला ट्रेनिंग असतं. ते ट्रेनिंग दिल्यानंतर त्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला जे ज्ञान प्राप्त होतं त्याच्या आधारे एक परीक्षा घेतली जाते, लेखी परीक्षा घेतली जाते, तोंडी परीक्षा घेतली जाते. आणि त्यामध्ये जर तुम्ही उत्तीर्ण झालात तर मग तुम्हाला एक प्रकारे बौद्धाचार्याचं काय मिळतं, प्रमाणपत्र मिळतं. थोडक्यात तुम्हाला धम्मकार्य करण्याची एक परवानगी मिळते. बौद्धाचार्यामध्ये फक्त धार्मिक विधी करणे हे महत्त्वाचं नाही आहे, धार्मिक विधी तर आहेतच, पण त्याचबरोबर नियोजनबद्ध धम्मकार्य करण्यासाठी संस्थेची जे 24 शिबिरं आहेत ती जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी बौद्धाचार्य या घटकाची असते. तर धन्यवाद. आपण खूपच चांगली माहिती दिलेली आहे. आता शेवटचाच प्रश्न असेल की आपण लोकांना संदेश काय द्याल, इतर तरुणांना वगैरे सर्वांना? तरुणांना हाच संदेश सांगेल की राजकीयदृष्ट्या बरेच जण म्हणतात की आपण विभागलेलो आहोत, पण त्याचबरोबर एक धार्मिक चळवळ गतिमान करणं काळाची गरज आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली जी मातृसंस्था आहे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेमध्ये सर्व तरुणांनी सामील व्हावं आणि धम्मगतिमान करावा. धम्मगतिमान केला, धम्माची तत्त्व जर तुम्ही अवलंबली तर मला वाटतं खऱ्या अर्थाने तुम्ही एक चांगलं नागरिक बनाल, संविधानाचे रक्षणकर्ते बनाल. आणि हे जर झालं तर खऱ्या अर्थाने एक आदर्श भारतीय समाज निर्माण करण्याची जी प्रक्रिया आहे ती गतिमान करण्यासाठी आपण योगदान देऊ शकू. धन्यवाद. थँक्यू. नंबर तर हे जे आपण आहे ना, हे या ठिकाणी पाहतो, हे एक मेन गेट आहे. हा मेन रस्ता आहे आणि मेन रस्त्यावरून मग हे तुम्हाला इकडं हे असं इकडं जावं लागत आहे काय. आणि मग ही जी लाईन आहे, ही लाईन, ही जी दिसते लाईन, ही लेडीजची लाईन दिसते पाही, ही लाईन अशी एक साजून इथनं 5-6 किलोमीटर अंतरावरती आहे लाईन अशी, असाच हे गेलेला आहे. तर मग किती पब्लिक किती असेल, लाखो पब्लिक, करोडो पब्लिक, मी तर म्हणेन करोड त्याने निश्चितच असणार आहे. आणि आणखीन आता पाहत आहोत आपण जाणार आहोत रस्त्यावरून पाहिला आपण तर रस्ता सगळा तुम्हाला तुडुंब भरलेला दिसेल. या ठिकाणी हे सगळे एवढं व्यवस्थित महत्त्वाचे म्हणजे ही केलेली आहे. तर अशा प्रकारचे काही हे जे लोक आहेत, हे लोक सगळे आपले ह्याच्यासाठी आलेले हे लोक आहेत, झुंडीच्या झुंडीत चाललेल्या दिसतात आपल्याला. ह्या झुंडीच्या झुंडी आहेत ना, ह्या सगळ्या इकडं पाहत आहोत, इकडे येत आहेत, त्यासुद्धा आहेत आपलेच काय. जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. आपलं शंकर हरे सावंत. कुठून म्हणजे तुम्ही कुठून आलेला आहात? नवी मुंबई. बरं, हे आता तुम्ही जी सेवा देता, ही सेवा देता, तर हे सेवा तुम्ही कशी संधी मिळाली, काय संधी कशी मिळली? तुम्ही श्रामणेर आहात का आणखीन काय? आम्ही ट्रेनिंग घेतलेली आहे समता सैनिकचे. हा, श्रामणेर घेतलेलं आहे आम्ही. म्हणजे तुम्ही श्रामणेर आहात? हो 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 हो. श्रामणेर किती दिवसाचं ट्रेनिंग घेतलेलं आहे? आमचा 7 दिवसाचा ट्रेनिंग आहे. असं किती कालावधीनंतर तुम्हाला ही सेवा करायला मिळते? हे मला 5 वर्षाच्या नंतर. अच्छा, तुम्ही 5 वर्ष सातत्याने त्यांचा विश्वास संपादन केला, कार्य केलं. हो हो तुम्हाला या ठिकाणी हो. मला लहानपणापासून इच्छा होती सैनिक व्हायची. हो. तर ह्यांना लहानपणापासून इच्छा होती आणि अशा प्रकारची जबर इच्छा असणं
आणि मग तुम्हाला ही सेवा करायला मिळेल. अर्थात एवढे दिवस लागतीलच असं नाही, परंतु आपण जर या ठिकाणी आलात आणि सेवा दिलीत तर निश्चितच त्याचा फायदा आपल्याला सगळ्या समाजाला होतो, तुम्हालाही होतो, कुटुंबाला होतो. जय भीम. तर हा जो ग्रुप दिसतो, हे जे पोस्टर्स दिसतात, ही जी लोकं दिसतात, ही सगळ्या बॉम्बेमध्ये तुम्हाला ही गर्दी दिसत असे. हे संपूर्ण बॉम्बेमध्ये अशा प्रकारे हे ताई आलेले आहेत, मावशी वगैरे काय यांचं साहित्य वगैरे आणलेलं आहे ह्यांनी. तर अशा प्रकारचे हे जे लोक आहेत, हे लोक लांबून आलेले आहेत. हा पहा, या आपल्या सगळ्या ताई माई अक्का आहेत. काय ह्या कुठून आलेल्या आहेत, काय आहेत, परंतु कोणी सांगितलेलं नाही किंवा काय नाही. तर ही सगळे आपले जे कार्यकर्ते आहेत, आपल्या अगदी भगिनी आहेत, ह्या आलेल्या आहेत. काय नाव तुमचं? अतिला मून. कुठून आलात? अंजीवरून. या ठिकाणी भंते आहेत. ह्या भंतेजी बी आपल्याला 2 शब्द बोलण्याची आपण विनंती करूया. भंतेजी बोलू शकाल ना 1-2 मिनटं? तर ही भंतेंनी हे सगळा ग्रुप आणलेला आहे, हा संघ आणलेला आहे. खरं म्हणजे हे भंतेंचं कार्य आहे आणि त्यांचं पुण्यानुमोदन करणं किंवा त्यांच्या कार्याला अनुमोदन देणे हे आपलं काम आहे. तर भंते, आपण थोडक्यात सांगा, हा एवढा मोठा संच आणलेला आहे. आमच्या इकडून विदर्भातून मी भंते पूजनीय चित्तज्योती भंतेजी, विदर्भ यातील जिल्हा वर्धा येथून आलेला हा उपासक समुदाय आहे. 83च्या बराबरीनं उपासक उपासिका आहे आणि आम्ही दरवर्षी येत असतो, पण यावर्षी मी उपासकांचा जत्था आणि उपासिकांचा जत्था या ठिकाणी आणलेले आहेत. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन, आदरांजली, श्रद्धांजली वाहण्याकरिताच आम्ही उपासक उपासिका आलेलो आहोत. आणि या चैत्यभूमीलाच्या व्यतिरिक्त सुद्धा आम्ही या ठिकाणी बौद्ध गुफा सुद्धा बघत असतो. कानेरी, एलिफंटा वगैरे, महाकाली, जोगेश्वरी ह्या बुद्धिस्ट गुफा आहेत, त्यांची सुद्धा मी माहिती उपासक उपासिकांना देत असतो. तर या ठिकाणी हे चैत्यभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राजगृह बंगला आणि त्यानंतर कान्हेरी बौद्ध गुफा, एलिफंटा बौद्ध गुफा, जोगेश्वरी बौद्ध गुफा, महाकाली बौद्ध गुफा, मंडपेश्वर बौद्ध गुफा, या मुंबईच्या परिसरामध्ये 6 ठिकाणी बौद्ध लेण्यांच्या गुफा आहेत. तर त्याही उपासक उपासिकांनी बघितल्या पाहिजे. त्याकरिता माझा हा एक धम्मसेवेचा एक भाग म्हणून मी या उपासक उपासिकांना या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. तर बाबासाहेबांच्या या 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आम्ही हे आदरांजली वाहण्यासाठीच या ठिकाणी आलेलो आहोत. इतर जे इथं आलेले नाहीत तुमच्या बरोबर, इतर लोकांना आपण काय संदेश द्याल भंतेजी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी पुन्हा कधी येणार नाही. बाबासाहेबांची मन मला 6 डिसेंबरला ही आठवते की मी पुन्हा कधी येणार नाही. कुणीतरी देवदूत येईल आणि तुमचा उद्धार करेल, या भानगडीमध्ये पडू नका, तुमचा उद्धार तुम्हीच केला पाहिजे. हे बाबासाहेबाचं वचन मला खास करून 6 डिसेंबरला आठवतं. डॉक्टर बाबासाहेब अजूनही आपल्यामध्ये जिवंत आहे आणि ते जिवंत म्हणजे कशात? संविधानाच्या रूपात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अजूनही जिवंत आहे. जे लोक काही येत नाहीत, काही लोकांचा म्हणजे काही लोक गृहस्थ जीवनामध्ये असताना भीड असल्यामुळे काही लोक येऊ शकत नाही, पण आपापल्या स्थानिक बुद्ध विहारामध्ये ते आदरांजलीचा कार्यक्रम आजच्या पूर्वसंध्येला 5 डिसेंबरला ते घेत असतात. आणि ते उपासक आले किंवा नाही आले, आदरांजली कुठूनही वाहली, पण बाबासाहेबांना विचारांची आदरांजली ही महत्त्वाची आहे. थँक्यू. आणि सर्वजण या ठिकाणी थांबले याबद्दल ही तुमचं जय भीम, जय भीम, जय भीम, अभिनंदन. नाव सांगा आणि कुठून आलात आणि तुम्हाला कसं वाटतं? माझं नाव विश्रांतीबाई बडवाने, मी पुलगाव वरून आलेली आहे. चित्तज्योती भंतेजी सोबत आमची पूर्ण प्रेरणाभूमी आलेली आहे आणि महापरिवार निर्माण निमित्त मी श्रद्धांजली, आदरांजली वाहते. जय भीम, जय भीम, जय भीम. संविधानाला माझा नम्र विनंती. ओके. बोधिसत्व वंदना. बाबासाहेबाचं मी एक गाणं म्हणणार आहे. एक अरे 6 डिसेंबर 56 साली, अरे 6 डिसेंबर 56 साली, वेळ कशी हेरली, दुष्ट काळाने भीमरायाची पान पुस्तके चोरली. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि,
अरे 6 डिसेंबर 56 साली, अरे 6 डिसेंबर 56 साली वेळ कशी हेरली, दुष्ट काळाने भीमरायाची पान पुस्तके चोरली, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि. जय भीम. म्हणा तुमचं वर्ष मागे वर्ष गेली पुन्हा याद झाली रे, वर्ष मागे वर्ष गेली पुन्हा याद झाली रे, भीमा तुझे दर्शन घ्याया, भीमा तुझे दर्शन घ्याया, लेकरे ही आली रे, लेकरे ही आली, वर्ष मागे वर्ष गेली. छान छान सर्व ही पहा गर्दी. मी ही गर्दी दाखवण्यासाठी हे शिवाजी पार्क आहे आणि ही जी आपली सगळे ताई माई अक्का लहान थोर अगदी लांबून लांबून आलेले आहेत सगळे लोक. हे लाखो लोक आहेत. ही 5-6 किलोमीटर लाईन आहे इथं आणि ह्यांची सगळी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे अशा प्रकारची. सध्या ही व्यवस्था बऱ्यापैकी आहे. गेले 10-20 वर्षापूर्वी अशी काही व्यवस्था नसायची. आम्ही कुठेही झोपलेलो असायचो. हा कुठून आलात ताई तुम्ही? कुठून आलात? औरंगाबादहून आलो आम्ही. औरंगाबादवरून. हां. कसं वाटतं इथं आल्यावर? चांगलं वाटतं, छान वाटतंय. नाव सांगा संपूर्ण. पुष्पाबाई जालटे. पुष्पाबाई जालटे माझं. किती लोक आलाय? आम्ही 15-20 माणसं आहे. 20 जण आहे आम्ही. एक जणच बोला. नाव सांगा सगळं. सुनीता भाऊसाहेब वावळे. जवळ धरा, आहे जवळ धरा. सुनीता भाऊसाहेब वावळे औरंगाबादहून आलेले आहे. लय मोठे जण आलेले आहे. 15-20 जण आलेलो आहे आम्ही. बरं आता जे आलेले नाही त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही? काय चांगलं सांगू, काय सांगू बाबाचं. काय उद्देश आहे येण्याचा? आम्ही दर्शनासाठी आलो बाबाचं हे करण्यासाठी. तुम्हाला कसं वाटतं? छान वाटतंय, छान वाटतंय म्हणूनच आलोय आम्ही. त्यांना काय संदेश द्या? संदेश त्यांना सांगू खूप छान होतं. तिथं गेलो आम्ही तर छान वाटलं आम्हाला. तर अशा प्रकारे ह्या ताई नाव सांगितलं ना तुम्ही. तर अशा प्रकारचा हा आपला समाज लांबून लांबून आलेला आहे आणि ही बाबासाहेबांची खऱ्या अर्थाने कमया ही आहे कमया. तर आपण या ठिकाणी अशा प्रकारचा खूप मोठा जनसमुदाय हा काय हे असे मोठे मोठे स्टॉल आहेत. हे त्रिरत्न बौद्ध महासंघ मुंबई यांचा हा स्टॉल आहे. या ठिकाणी हे सगळे धम्मचारी वगैरे आहेत. त्या पुस्तकाचं त्यांनी लावलेलं आहे. आपल्याला माहीत आहे की हा त्रिरत्न बौद्ध संघ 28 देशामध्ये आहे आणि हा चांगल्या प्रकारे धम्मप्रचाराने प्रसाराचं काम करत असतो. आपल्याला कल्पना आहे. म्हणजे अशा प्रकारचे संघ आपले सुद्धा निर्माण, कारण हा परदेशाचा संघ आपण म्हणतो, पण तसे लोक सगळे जरी इथले असले तरी पूर्णपणे आपल्या इथल्या जो संघ अशा प्रकारचे निर्माण झाले, अनेक निर्माण झाले पाहिजे संघ.